नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी स्तरावर अपलोड करणे सुरू आहे। याद्या बनवण्याचं काम तलाठींच्या माध्यमातून सुरू आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानासंदर्भात पात्र जिल्हे, पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे संपूर्ण यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यावर आमच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाई येणार नाही असा शेतकऱ्यांचा संभ्रम आहे। परंतु मित्रांनो, हे लोकसभेच्या निवडणुकीची जी काही आचारसंहिता लागलेली आहे, आचारसंहितेच्या अगोदरच राज्य सरकारच्या माध्यमातून GR निर्गमित केल्यामुळे हा निधी वाटपासाठी आचारसंहितेमुळे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वाटप तर होणारच आहेत। तर शेतकरी मित्रांनो, चला तर जाणून घेऊयात राज्यातील 34 जिल्हे कोणते आहेत, त्या 34 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान किती भेटणार, याचबरोबर कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील 34 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास तलाट्यांच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। 2,63,964 शेतकऱ्यांना 206,58,00,000 रुपयाचा निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 1,91,219 पात्र शेतकऱ्यांना 191,76,00,000 रुपयाचा निधी मिळणार आहे। मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते या शेतकऱ्यांचा, परंतु बीड जिल्हा हा अवकाळी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे। फक्त बीड जिल्ह्यातील 15 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 2,19,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच पद्धतीने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, परंतु नुकसान होऊन सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे। फक्त लातूर जिल्ह्यातील 655 शेतकऱ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून त्या शेतकऱ्यांना 35,91,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, याप्रमाणेच उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याच्या माध्यमातून वगळण्यात आलेला आहे। फक्त धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहेत आणि जवळपास या शेतकऱ्यांना 4,29,000 रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। याचप्रमाणे मित्रांनो, नांदेड जिल्ह्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या अवकाळी पावसाचा फटका बसलेला होता, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा नांदेड जिल्ह्याला सुद्धा या अवकाळी पावसापासून अनुदानापासून वगळण्यात आलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील फक्त 3,922 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे। परभणी जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई याद्या तलाट्यांच्या माध्यमातून बनवणं सुरू आहे। एकंदरीत परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे। मित्रांनो, याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे। हिंगोली जिल्ह्यातील जे काही तलाठी असतील, तलाट्यांच्या माध्यमातून यादी बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 पात्र शेतकऱ्यांना 167,86,65,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याचप्रमाणे मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 पात्र शेतकऱ्यांना 220,34,00,000 रुपयाचा राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकऱ्यांना 332,96,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याचबरोबर मित्रांनो, आपल्या राज्यातील 34 जिल्ह्यापैकी सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा, सर्वात जास्त पात्र शेतकरी संख्या केलेला जिल्हा, याचबरोबर सर्वात जास्त निधी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेला जिल्हा तो म्हणजे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकऱ्यांना 357,95,00,000 रुपयाचा निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 पात्र शेतकऱ्यांना
जवळपास 69,35,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 1,23,000, नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकऱ्यांना 32,68,00,000, भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकऱ्यांना 23,18,000, गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,273 शेतकऱ्यांना 20,54,00,000, गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार जवळपास 25,054 शेतकऱ्यांना 36,20,00,000 आणि एकंदरीत 56,74,00,000 रुपयाचा निधी गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे। याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 पात्र शेतकऱ्यांना 26,78,00,000 आणि याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील 1,003 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील 7,397 शेतकऱ्यांना 2,60,00,000, ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकऱ्यांना 33,00,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,65,000, याचबरोबर रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,04,000 रुपये, याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना 99,78,00,000, याचबरोबर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील 732 पात्र शेतकऱ्यांना 79,00,000 रुपये, याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये, याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 21,683 पात्र शेतकऱ्यांना 28,37,00,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 19,727 पात्र शेतकऱ्यांना 18,15,00,000, सोलापूर जिल्ह्यातील 49,094 पात्र शेतकऱ्यांना जवळपास 82,48,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील फक्त 182 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। या शेतकऱ्यांना 25,64,000 रुपयाचा निधी राज्य प्रशासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील 31,536 शेतकऱ्यांना 58,11,00,000 रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त 71 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये आणि एकंदरीत राज्यातील 34 जिल्ह्यातील 23,96,061 शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अवकाळी जी काही भरपाई आहे 27-28 नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एकूण 2,109,78,00,000 रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो NDRF आणि SDRFच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून राज्य सरकारच्या माध्यमातून ही मदत शेतकऱ्यांना केली जात आहे। याच्यामध्ये मित्रांनो हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, NDRF आणि SDRFच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि जवळपास 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मर्यादा याच्या अगोदर 2 हेक्टरपर्यंत होती, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही मर्यादा 2 हेक्टर पासून 3 हेक्टरपर्यंत नेऊन आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा भेटणार आहे। तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांना केला जाणारा प्रश्न हा हे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार। मित्रांनो हे पैसे जोपर्यंत तुमच्या याद्या तलाट्यांच्या माध्यमातून पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत तुम्हाला VK नंबर भेटत नाहीत आणि VK नंबर भेटल्याच्या नंतर तुम्हाला KYC करण्याकरिता सांगलं जाईल आणि KYC केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक डायरेक्ट बेनिफिट आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आणि एकंदरीत मित्रांनो आता तुम्हाला वाटत आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली तरी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कारण की आचारसंहिता लागल्याच्या नंतरचा GR नाही आहे, आचारसंहिता लागायच्या अगोदरचा GR सरकारचा आहे। त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो आचारसंहितेचा कोणताही अडथळा पेमेंट ट्रान्सफर होण्याकरिता ही नुकसान भरपाई तुमच्या खात्यावर येण्याकरिता कोणताही अडथळा येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील 34 जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।